पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दौंड तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। बकरी ईदच्या सार्वजनिक सुट्टीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। दूरवरून आलेल्या नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुट्टीचे नियोजन आणि आरोग्य केंद्र सुरू अथवा बंद असल्याबाबत योग्य माहिती न मिळाल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली। ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना उपचारासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। अशा वेळी आरोग्य केंद्रात सेवा उपलब्ध नसल्यास त्याचा थेट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। याशिवाय आरोग्य केंद्रातील उपस्थिती आणि नियमित सेवांबाबतही काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयात राहून नागरिकांना तत्पर सेवा देणे अपेक्षित असताना सेवांमध्ये सातत्य नसल्याची भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे। ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्य सेवेचे पहिले आणि महत्त्वाचे केंद्र असते। त्यामुळे सेवा अखंडित, पारदर्शक आणि नियमानुसार मिळणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि भविष्यात अशा प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। वरवंड परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड प्रतिनिधी नेताजी खराडे।